शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन. पंजाब हरियाणा येथील शेतकरी MSPच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकारचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आहे. हमी भावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेश सेवादल सरचिटणीस तसबीर सिंह, प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष राहू पाटील, OBC सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, असंघटित कामगार सेलचे राजू चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस, कार्याध्यक्ष सुभाष यादव, महेंद्र पवार, अंकुश मडवी, रचना वैद्य, एकनाथ जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिल्लीला आता जे शेतकरी मार्च करून येणार आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये आवाज उठवला आहे. 2021मध्ये जेव्हा प्रथम शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेला ह्या सरकारने ते आंदोलन आधी चिरडण्याचा प्रयत्न केला आणि मग मिटवलं असं म्हणून मागण्यांचा विचार केला. पण 2014 पासून जी जुमलेबाजी चालली आहे त्याच धर्तीवर त्यांना काहीही मिळालं नाही. त्यांच्या मागण्या एवढ्या आहेत की जे मिनिमम सपोर्ट प्राईस असते म्हणजे शेतकी मालाला जो हमी भाव असतो त्याचं बिलामध्ये रूपांतर करावं आणि बऱ्याचशा जवळजवळ 40 गोष्टी कमॉडिटीज त्यांना त्या हमी भावाच्या अंतर्गत पाहिजेत म्हणजे ती लोक त्याचा समावेश करावा असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. दुसरं म्हणजे स्वामीनाथन आयोगाने असं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना चालू करावी तर त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून ते गव्हर्नमेंटला सांगतायत. आणि 2021मध्ये बरेचसे शेतकरी मृत्युमुखी पडले होते त्या आंदोलनामध्ये तर त्यांना कॉम्पेन्सेट करावं आणि अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता जो आजपर्यंत आपण देतो. कारण मला वाटतं सीमेवरचे जवान आणि अन्न पिकवणारा अन्नदाता हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आपल्या समाजाचे. पण आज त्यांना खिळे लावून त्यांच्यावर ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या मारा करायच्या विचारामध्ये गव्हर्नमेंट आहे आणि आधीच्या गव्हर्नमेंटपेक्षा हे गव्हर्नमेंट वी आर डिफरंट अलग सरकार. मग हे काय झालं? समजा आधीच्या सरकारने काही केलं नसेलही असं आपण गृहीत धरू पण तुम्ही जे फार हिमायती आणि खूप काय काय बोलून सत्तेवर आला होता 2014 पासून 2024 पर्यंत ते शेतकरी तसेच आहेत. आणि मला वाटतं हे जे शेतकरी पंजाबचे जे आंदोलन करत आहेत ते एक प्रातिनिधिक आंदोलन आहे कारण महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. फरक एवढा आहे की ते आत्महत्या करत नाहीत. आपले बिचारे शेतकरी हतबल होतात आणि कर्जमाफी ही देखील त्यांची एक मागणी आहे. जो कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपले शेतकरी आपल्या राज्यातल्या आत्महत्या करतायत तशी वेळ कोणावरही येऊ नये. मला वाटतं एक सामान्य माणूस म्हणूनही आम्ही आज इथे आहोत कारण आपल्याला मोबाईलची बिलं वाढलेली चालतात, केबलचे बिल वाढलेलं चालतं, सगळं चालतं. पण थोडेसे जर कांदे बटाटे महाग झाले तर सगळे उच्च मध्यमवर्गीय पण जोरजोरात आवाज उठवतात आणि त्यामुळे भरडला जातोय शेतकरी. मधले दलाल जे मधले सगळे जे लोक आहेत त्यांच्यामुळे आज आपण जे काही पैसा देतो अर्धा GSTत जातो आणि उरलेल्या त्या दलालांना जातो आणि ते शेतकऱ्याला खरं म्हणजे काही मिळत नाही.
त्यामुळे आम्ही इकडे बसलेलं प्रत्येक सण हे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक नागरिकाच्या स्वरूपामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत. एकंदरीत टी व्हीवर किंवा न्यूजला आम्ही ज्या बातम्या बघतो ते असं वाटतं की एखादं परकीय अतिक्रमण येतं आणि त्याच्यावर जे हल्ले होतात ना, कॉन्क्रीटची भिंत उभा करणे, त्यांच्या रस्त्यामध्ये ते लोखंडी खिळे ठोकणे, त्यांच्यावर अश्रू डोळ्याच्या नळकंड्या फोडणे, ड्रोननी त्यांच्यावर हल्ले करणे, हे जे प्रकार चालू आहेत हे प्रकार म्हणजे परकीय आक्रमण झाले आपल्यावर आणि त्यांच्यावर जे हल्ले करणे हा प्रकार चालू आहेत. पण या सरकारने हे समजलं पाहिजे, हा जो आहे ज्याच्यावर तुम्ही आक्रमण करताय हा मायबाप आहे, तो जगला तरच देश जगेल. पण त्यांना असं समजत नाही आहे. त्यांचं प्राधान्य काय आहे? फक्त राम मंदिर बांधणं, बस एवढं. त्यांना बाकी काही दुसरं समजत नाही आहे. या देशात धर्मामध्ये वाटोळ करून करायचे धंदे यांनी चालू केले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शेतकरी जागला तर देश जगेल, तुम्ही आम्ही सगळेच जगू. ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सरकारला एक माझं सांगणं आहे की आज तुम्ही त्यांच्या वाटेमध्ये लोखंडाचे खिळे तुम्ही आज लावलेत, पण हे शेतकरी उद्या तुम्हाला लोखंडाचे चढे खायला लावतील, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं. मी एकनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ता, शरद पवार गट. आज आव्हाड साहेबांच्या निदर्शनानुसार, ऋता मॅडमच्या उपस्थितीनुसार, तसेच इथे सगळे उपस्थित सुहासजी देसाई अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आम्ही सगळे आज इकडे या आंदोलनासाठी सगळ्या अगदी राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनुसार आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि हे आंदोलन आज बघायला गेलं तर आज काळाची गरज झालेली आहे असं म्हणायला लागेल. आमच्याबरोबर आमचे पंजाबी शेतकरी जे आहेत ते पण आमच्याबरोबर आज बसलेले आहेत. आज खरोखर आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्वामीनाथन आयोग, हा जो स्वामीनाथन आयोग आहे यांना आज पुरस्कार दिला जातोय, आणि पण त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आजपर्यंत कधी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. जेव्हा हे सरकार आलं 2014ला, तेव्हा त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्हाला स्वामीनाथन आयोग प्रमाणे आम्ही तुम्हाला ज्या काही शेतकऱ्यांसाठी गोष्टी आहेत त्या आम्ही देऊ, पण त्याच्यातली एकही गोष्टी सरकारने केलेली नाहीये. हे जुमलेबाज सरकार आहे. आणि तेवढंही न करता त्यांच्यावरती एवढा अश्रुधूर असेल, त्यांच्यावरती खंदक बसवलेले आहेत. मागच्या वेळेस जे आंदोलन झालं मग त्याच्यामध्ये टिकरी बॉर्डरवरती 750 लोक जवळजवळ अंदाजे मेलेले आहेत किंवा शहीद झालेले आहेत. त्या शहीदांचं पण त्यांना काही वाटत नाही. आपला देश आहे, या देशामध्ये जर अशी जर केलेली जडपशाही आणि जबरदस्ती जर होत असेल तर देशामध्ये स्वातंत्र्य राहिलंय का, हा प्रश्न विचार करण्यासारखी गोष्ट राहिलेली आहे.